वर्षांपूर्वी एक भावा बहिणीची जोडी होती, हॅन्सेल आणि ग्रेटेल. त्यांची आई ते लहान असतानाच हे जग सोडून गेली. ते आपल्या पित्यासोबत जंगलात एका झोपडीत राहत असत. त्यांचे बाबा पैसे कमवण्यासाठी लाकडे फोडत आणि मुलांची काळजी देखील घेत असत. काम आणि मुलांची देखरेख याला कंटाळून त्यांनी पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांची नवीन बायको खूप श्रीमंत घरातली होती. तिला त्यांचं गरीब असणं आणि झोपडीत राहणं पसंत नव्हतं आणि ती तिच्या सावत्र मुलांचा देखील राग करत असे. हिवाळ्यात एका रात्री झोपण्यापूर्वी हॅन्सेल आणि ग्रेटलला काहीतरी ऐकू आलं. त्यांची नवीन आई त्यांच्या बाबांना काहीतरी सांगत होती. थंडीच्या दिवसात आपलं कसं होणार? धान्यही कमी पडेल. या मुलांना येथून पळवून लावा, नाहीतर आपण सगळेच मरू. तू माझ्याशी वाद घालू नकोस. उद्याच यांना कुठेतरी दूर नेऊन सोडून येऊ. हे ऐकून ग्रेटल रडू लागली. हॅन्सेलने तिला गप्प केलं. तू रडू नकोस ग्रेटल, आपण यातून काही ना काही मार्ग काढू. त्या रात्री हॅन्सेलने बाहेर जाऊन खूप दगडं आपल्या खिशात भरून आणली. दुसऱ्या दिवशी सकाळी ते सगळे बाहेर लांब जाऊ लागले. त्यांच्या बाबांनी सांगितलं की आपण सहलीला चाललोय. चालता चालता हॅन्सेल हळूच एक एक दगड टाकत खुणा बनवू लागला. संध्याकाळी शेकोटी पेटवून आई आणि बाबा निघून गेले. असं सांगून की आम्ही लगेच येतो, पण ते परतले नाहीत. रात्र होताच जंगली प्राण्यांचे आवाज चहूबाजूला घुमू लागले. हे ऐकत हॅन्सेल आणि ग्रेटल चंद्र माथ्यावर येईपर्यंत शेकोटीजवळच बसून राहिले. आता ते त्यांनी येताना टाकलेल्या दगडांच्या खुणा शोधत घराकडे जाऊ लागले. चांगलं केलंस हॅन्सेल, तू किती हुशार आहेस. त्यांना घरी पोहोचल्याचं पाहून बाबांना आश्चर्य वाटलं आणि आनंद देखील झाला. आणि आई असं दाखवत होती जसं तिला आनंद झालाय, पण सगळं नाटक होतं. 3 दिवसांनी त्यांच्या आईने पुन्हा त्यांच्यापासून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिने रात्री दोघांचे दरवाजे बंद केले, जेणेकरून हॅन्सेल पुन्हा दगड आणायला बाहेर जाऊ नये. पण हॅन्सेल हुशार होता. यावेळी जाताना त्याने पावाचे तुकडे आपल्या खिशात भरून घेतले होते आणि त्यांच्या खुणा बनवत गेला. दुपारी बहाण्याने आई आणि बाबा निघून गेले, पुन्हा या दोघांना एकटं सोडून. जेव्हा त्यांच्या परतण्याची आशा मावळली, हॅन्सेल आणि ग्रेटल सूर्य मावळण्यापूर्वीच घराकडे निघाले. पण यावेळी त्यांना पावाच्या खुणा सापडल्या नाहीत, कारण सगळा पाव चिमण्यांनी खाऊन टाकला होता. ग्रेटल रडत होती आणि हॅन्सेलचाही नाईलाज झाला होता. यावेळी मात्र हे दोघे हरवले. ना जेवण, ना पाणी आणि जीवाची भीती ती वेगळीच. 3 दिवस ते असेच फिरत होते. तिसऱ्या दिवशी त्यांना एक पांढरी शुभ्र चिमणी दिसली. तिने त्यांना गाणे म्हणून दाखवले. त्यावेळी ते आपली तहान भूक विसरून त्या चिमणीच्या मागे मागे गेले आणि पोहोचले एका विचित्र घरासमोर.
त्या घराची भिंत पावाची होती आणि छप्पर केकचं आणि खिडक्या चॉकलेटच्या होत्या. चहू बाजूला क्रीमच क्रीम. हॅन्सल आणि ग्रेटल आनंदाने थांबूच शकले नाहीत. सगळा थकवा विसरून त्या घराकडे गेले. आता ते काहीतरी खाणार इतक्यात आतून आवाज आला. अरे, कोण चावा घेतय माझ्या घराचा? त्यांना दरवाजात एक खूप प्रेमळ आजीसारखी म्हातारी दिसली. त्या दोघांनी तिला सगळं सांगितलं. तेव्हा आजीने त्यांना घरात बोलवलं. घराच्या बाहेर आणि आतमध्ये एकदम वेगळं होतं. घरात अंधार होता आणि बरं वाटत नव्हतं. पण भुकेले असल्याने त्या दोघांनी फारसा विचार केला नाही. आजीने त्यांना तऱ्हेतऱ्हेचे पक्वान्न खाऊ घातले, असेही जे त्यांनी आधी कधीच खाल्ले नव्हते. आणि रात्री ज्यावर झोपले तो बिछाना देखील किती मौशार होता. सकाळी उठल्यावर पाहतात तर काय, ती आजी कुठेच नव्हती. ते तिला शोधू लागले. तेथेच त्यांना एक दरवाजा दिसला. आत गेले तर खोके भरून खजिना होता. दोघांना आश्चर्य वाटलं. हॅन्सलला अजून जवळून पाहायचं होतं. पण इतक्यात त्यांचा पुन्हा आवाज आला. काय रे पोरांनो, काय चाललंय? दोघांनी वळून पाहिलं तर ती चेटकीण समोर उभी होती. त्यांना समजलं की ती आजी म्हणजे एक चेटकीण होती, जी या मुलांना आपल्या तळघरात घेऊन जाण्यास आतुर झाली होती. त्यांनी तेथून पळायचा प्रयत्न केला, पण दरवाजा बंद होता. चेटकिणीने हॅन्सलचे केस पकडले आणि एका पिंजऱ्यात टाकलं. ग्रेटलला ती खेचत स्वयंपाकघरात घेऊन गेली. तुझा भाऊ खूप बारीक आहे, त्याला जाड करायला जेवण बनव. धष्टपुष्ट असेल तर मला त्याला खाताना मज्जा येईल. पण तू काही खायचं नाहीस, फक्त त्याला खाऊ घालायचं, समजला? ग्रेटलला तिचं ऐकावंच लागलं. हॅन्सल खूप हुशार होता. त्याने तिला मूर्ख बनवायची शक्कल लढवली. प्रत्येक रात्री चेटकीण झोपली की हॅन्सल पिंजऱ्याच्या तळाशी खड्डा खणत असे. चेटकीण रोज सकाळी पाहत असे की हॅन्सल जाडा झाला की नाही. हॅन्सल काहीही न खाता सगळं जेवण त्या खड्ड्यात टाकत होता. इकडे चेटकीण ग्रेटलला आणखी जेवण बनवायला सांगत होती. खूप दिवस असंच चालू राहिलं. जाडा असो व बारीक, आज तर मी हॅन्सल पाय बनवणारच. तिने ग्रेटलला सांगितलं. जरा ओव्हन मध्ये बघ, कणिक नीट शिजली की नाही. ती घाबरली होती, पण ग्रेटल सुद्धा आपल्या भावासारखी समजूतदार देखील होती. ती समजली की चेटकीण तिला ओव्हन मध्ये ढकलू पाहते. माझं डोकं आत जात नाहीये, मला कणिक दिसत नाहीये, ग्रेटल म्हणाली. चेटकिणीने स्वतःच तिचं डोकं आत घातलं. संधी मिळताच ग्रेटलने सर्व शक्तीनिशी चेटकिणीला आत ढकललं आणि दरवाजा बंद केला. ग्रेटलला माहित होतं की किल्ली कुठे ठेवलीये. तिने पटकन जाऊन हॅन्सलला बाहेर काढलं. ओव्हन मधून आगीच्या ज्वाळा घरभर पसरल्या होत्या. ते दोघे तेथून निघून जंगलाकडे पळाले. पण जायचं कुठे हे दोघांनाही माहित नव्हतं. काही वेळानंतर त्यांना एक नदी दिसली. एका मोठ्या बदकाने त्यांना नदी पलीकडे नेऊन सोडलं. इकडे तिकडे पाहिल्यावर त्यांना समजलं की ते कोठे आहेत. ते धावत धावत घरी पोहोचले. मुलांना पाहून बाबांना खूप
खूप आनंद झाला. रडत रडत त्यांनी सांगितलं की त्यांना जंगलात सोडून आल्यावर काही दिवसातच त्यांची आई तिच्या माहेरी निघून गेली आणि त्यांना आपल्या वागण्याचं खूप दुःख झालं होतं. त्यांनी दोघांना खूप शोधलं, पण ते दोघे काही सापडले नाही. दोघांचंही आपल्या बाबांवर एवढं प्रेम होतं की त्यांनी सगळं विसरायचं ठरवलं. पण त्यांनी बाबांसाठी एक भेट आणली होती. त्यांनी आपल्या खिशातून हळूच हिरे मोती काढले, जे त्यांना त्या चेटकिणीच्या घरी सापडले होते. बाबांना हे पाहून आश्चर्य वाटलं. त्यांच्या कुटुंबाला मग कधीच कोणताच त्रास झाला नाही आणि ते आनंदाने राहू लागले. खूप वर्षांपूर्वी एक राज्य होतं. सगळीकडे आनंदी आनंद होता. या राज्याच्या राजा आणि राणीची फक्त एकच इच्छा होती की त्यांना एखादं मूल व्हावं. राजा राणी खूप प्रेमळ होते, म्हणूनच त्यांची खात्री होती की त्यांची ही इच्छा देव नक्की पूर्ण करेल. आणि लवकरच एक दिवस त्यांची ही इच्छा पूर्ण झाली. त्यांच्या आयुष्यात एक सुंदर मुलगी आली. तिच्या चेहऱ्यावर जणू सूर्याचं तेज होतं, म्हणून त्यांनी तिचं नाव ठेवलं राजकुमारी ऑरोरा, म्हणजे उज्ज्वला. आपला आनंद सगळ्यांबरोबर साजरा करण्यासाठी त्यांनी एक पार्टी ठेवली. पार्टीमध्ये सगळ्यांना आमंत्रण दिलं गेलं. सोनेरी जंगलात राहणाऱ्या परींना देखील. राजा आणि राणीकडून एकच चूक झाली. एका परीला बोलवायला ते विसरले. संपूर्ण राज्यातून लोक आले. आजूबाजूच्या राज्यातील राजा राणी देखील येऊन ऑरोराला आशीर्वाद आणि भेटवस्तू देऊन गेले. आणि मग वेळ आली 12 पर्यांची. त्यांनी ऑरोराला खूप अनन्य अशा भेटवस्तू दिल्या. आपल्या जादूच्या छडीने तिच्या सर्व इच्छा पूर्ण होण्याची भेट दिली. शेवटी फक्त 3 पर्या उरल्या. जगातील सर्व आनंद तुला नेहमी मिळो. तू नेहमी आनंदी राहशील. दुःख तुझ्या जवळपास सुद्धा येणार नाही. जशी शेवटच्या परीची वेळ आली, काहीतरी विचित्र घडलं. सगळीकडे हिरव्या रंगाचा धूर पसरू लागला. आणि त्या धुरातून प्रकट झाली एक काळी परी. राजाने विचारलं, ही कोण आहे जिने कार्यक्रम थांबवला? तिन्ही परींनी सांगितलं की ही निष्ठुर हृदयाची काळी परी आहे. महाराज, तुम्ही तर सगळ्यांना बोलवलं होतं पार्टीला. या राज्यातील प्रत्येक व्यक्तीला, बाहेरील तुमच्या मित्रांना आणि या परींना देखील, पण मला नाही बोलवलं. राजाने काळ्या परीची माफी मागितली. हरकत नाही, मी आलेच आहे, तर राजकुमारीला भेटवस्तू दिल्याशिवाय कशी बरं जाईल? राजकुमारीचं आयुष्य प्रेम आणि संपत्तीने परिपूर्ण असेल. पण तिच्या 16व्या वाढदिवशी सूर्य अस्ताला जाण्यापूर्वी हिला एक सुई टोचेल आणि हिचा मृत्यू होईल. पकडा हिला आणि कारागृहात टाका. राजा रागाने ओरडला, पण काळी परी हसत हसत अदृश्य झाली. अजूनपर्यंत शेवटच्या परीने तिची भेट दिली नव्हती. ती काळ्या परी एवढी शक्तिशाली नव्हती, पण तिच्या आशीर्वादाने काळ्या परीच्या शापाची तीव्रता कमी होऊ शकत होती.
मी शाप थांबवू तर शकत नाही, पण त्याची तीव्रता कमी करू शकते. तुझा मृत्यू होणार नाही, त्यापेक्षा तू एका शांत झोपेच्या स्वाधीन होशील आणि तेव्हा सुटशील जेव्हा तुझ्यावर प्रेम करणारा तुझं चुंबन घेईल. राजाने या शापापासून वाचण्यासाठी एक आदेश दिला की सुई किंवा त्यासारखी कोणतीही गोष्ट नष्ट केली जावी. पऱ्यांच्या आशीर्वादाने राजकुमारी अरोरा खूप सुंदर रूपात मोठी होत होती. एक दिवस राजाने तिन्ही परींना राजकुमारीची काळजी घेण्याचा आदेश दिला. हे जरा कठीण होतं, कारण अरोरा कुणाच्याच हाती लागत नसे. पण त्यांच्याच मदतीने अरोरा दिवसेंदिवस सुंदर तरुणी दिसू लागली होती. पाहता पाहता राजकुमारी अरोराचा 16वा वाढदिवस आला. सूर्याचा अस्त झाल्याबरोबर काळ्या परीचा शाप खरा होणार होता. असं घडू नये यासाठी राजा राणीने सगळं काही केलं, पण त्यांच्या हाती काहीच नव्हतं. त्यांनी राजकुमारीला एका खोलीत बंद करून ठेवलं, तिच्या भल्यासाठी. अरोराला याचं कारण माहीत नव्हतं, त्यामुळे तिला खूप वाईट वाटलं. अचानक एक दरवाजा कुठून तरी प्रकट झाला आणि अरोराला आपल्याकडे खेचून घेऊन गेला. दरवाजा उघडला आणि ती तिच्या धुंदीत त्याच्या आत जात राहिली आणि तिला एक बाई शिवत असलेली दिसली. त्याच धुंदीत अरोराने सुईकडे आपला हात नेला. सूर्य अस्त झाल्याबरोबर काळ्या परीचा शाप खरा झाला आणि अरोराचा हात सुईला टोचला गेला. अरोरा बेशुद्ध होऊन पडली, एका शांत झोपेच्या स्वाधीन झाली. काळ्या परीचा शाप एवढी काळजी घेऊन देखील खराच झाला. तिला सुंदर कपडे घालून फुलांच्या गादीवर झोपवलं गेलं. तेव्हापासूनच अरोराला स्लीपिंग ब्युटी म्हटलं जाऊ लागलं. कोणालाही त्रास होऊ नये अशी राजा राणीची इच्छा होती, म्हणून त्यांनी जोपर्यंत राजकुमारी जागी होत नाही तोपर्यंत सर्वांना झोपवण्याचा आदेश दिला. शंभर वर्ष झाली. एक दिवस एक राजबिंड राजकुमार तेथून जात होता आणि त्याला हा महाल दिसला, ज्याच्या समोर खूप झाडे झुडपे वाढलेली होती. शिपायांनी त्याला हा महाल आणि स्लीपिंग ब्युटीची कथा सांगितली. राजकुमाराला हे खूप आकर्षक वाटलं आणि त्याने आत जाण्याचा निर्णय घेतला. झाडे झुडपे एवढे दाट होते की राजकुमाराला ते कापत कापत रस्ता तयार करावा लागला. शेवटी जेव्हा राजकुमार दरवाजाजवळ पोहोचला, त्याला 2 शिपाई झोपलेले दिसले. दरवाजा उघडून आत पाहताच तो चकित झाला. सगळीकडे झोपलेले लोक होते. फिरत फिरत तो राजाच्या खोलीजवळ आला. राजा आणि राणी देखील त्यांच्या सोफ्यावर झोपले होते आणि मग एका अर्धवट उघड्या दरवाजातून त्याला ती दिसली, जिला तो शोधत होता. स्लीपिंग ब्युटी, जी एका फुलांच्या गादीवर गाढ झोपेत होती. राजकुमार तिच्या जवळ जाऊन बसला आणि राजकुमारीच्या कानात म्हणाला, तर तू आहेस ती स्लीपिंग ब्युटी. किती सुंदर आहेस तू. त्याला ती खूप आवडली आणि त्याने तिच्या कपाळाचं चुंबन घेतलं आणि तेव्हाच राजकुमारीने डोळे उघडले
आणि समोर एक राजबिंडा राजकुमार पाहिला. ती जागी झाल्याबरोबर महालातील सगळे जागे झाले. 100 वर्षांच्या गाढ झोपेतून राजा राणीला विश्वास बसेना. ते धावतच राजकुमारीच्या खोलीत गेले. जेव्हा त्यांना त्यांची मुलगी समोर दिसली, त्यांचा आनंद गगनात मावेना. राजकुमाराने राजकुमारीशी लग्न करण्याची इच्छा दर्शवली. राजकुमारीने आनंदाने होकार दिला. राजाही खूप आनंदात होता. खूप धूमधडाक्यात त्यांचं लग्न झालं आणि ते नेहमी आनंदात राहिले. फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक सुंदर राजकन्या एका भल्या मोठ्या महालात राहत होती. एक दिवस तिच्या वडिलांनी म्हणजे महाराजांनी तिला वाढदिवसाची भेट म्हणून एक सोनेरी चेंडू दिला. हॅपी बर्थडे बाळा. थँक्यू बाबा. राजकन्येला हा सोनेरी चेंडू खूप आवडत होता आणि ती सतत त्या चेंडू सोबत खेळत असे. एक दिवस ती खेळता खेळता महालाच्या बाहेर गेली. राजकन्या खेळता खेळता एका तलावाजवळ पोहोचली. ती उभ्या उभ्या खेळताना चेंडू हातातून निसटला आणि दूर जाऊ लागला. माझा चेंडू. ती चेंडूच्या मागे धावू लागली, पण चेंडू वेगाने पुढे जात होता. पुढे जाऊन चेंडू त्या तलावात पडला आणि खोल पाण्यात बुडून गेला. अरे देवा. राजकन्या तलावाजवळ बसून रडू लागली. ओ, माझा सोनेरी चेंडू. आता मी त्याला कसा परत आणू? अचानक तिला एक आवाज ऐकू आला. हे सुंदर राजकुमारी, आपण अशा का रडत आहात? तिने अवतीभोवती पाहिले, पण तिला कळलं नाही की आवाज कुठून येतोय. काळजीपूर्वक पाहिलं तेव्हा तिला कळलं की तो आवाज एका बेडकाचा होता, जो तिच्या जवळ बसून तिला पाहत होता. बेडूक राजकन्येजवळ उडून बसला आणि पुन्हा विचारू लागला. काय झालं राजकुमारी, आपण का रडत आहात? राजकन्या हैराण झाली एका बोलणाऱ्या बेडकाला पाहून. एक बोलणारा बेडूक, हे कसं शक्य आहे? अहो राजकुमारी, तुमच्या समोर बसलो आहे. आपण सांगा, काय दुःख आहे? स्वतःला शांत करून राजकुमारीने बेडकाला आपली कहाणी सांगितली. सोनेरी चेंडू जो माझ्या वडिलांनी मला दिला होता, तो तलावात पडला आणि बुडून गेला. आता मी काय करू? बेडूक राजकन्येच्या पायाजवळ आला आणि त्याने एक मार्ग सुचवला. सुंदर राजकुमारी, मी तुमचा बॉल घेऊन येईन, पण त्या बदल्यात तुम्हाला माझ्यासाठी काहीतरी करावं लागेल. राजकन्येला कळलं नाही, पण काय करावं लागेल? जर तुम्ही माझी मैत्री कबूल केलीत तर मला तुमच्या बरोबर तुमच्या महालात न्यावं लागेल. राजकन्येने याबद्दल विचार केला आणि होकार दिला. बेडकाने तलावात डुबकी मारली आणि खोल गेला. थोड्या वेळाने बेडूक सोनेरी चेंडू घेऊन वर आला आणि त्याने तो चेंडू राजकन्येजवळ फेकला. चेंडू मिळताच ती आनंदाने महालाकडे परतू लागली. राजकन्येला एकटीच महालाकडे जाताना पाहून बेडूक जोराने ओरडू लागला. राजकुमारी, आपण मला विसरलात. आपण वचन दिलं होतं मला महालात घेऊन जाण्याचं. राजकन्येने लांबून हसून उत्तर दिले. तुझ्यासारखा घाणेरडा दिसणारा बेडूक माझ्यासारख्या सुंदर राजकन्येसोबत महालात राहण्याचा विचार कसा करू शकतो? राजकन्या बेडकाला तेथेच सोडून निघून गेली. रात्री महाराज, महाराणी आणि राजकन्या जेवणासाठी टेबलावर बसले होते. ते जेवायला सुरुवात करणार इतक्यात कोणीतरी दरवाजा ठोठावला. दासीने त्यांना सांगितलं की बेडूक आलाय आणि म्हणतोय की राजकन्येने त्याला आमंत्रण दिले आहे, तो आत येऊ इच्छितो.
महाराज हैराण झाले आणि त्यांनी राजकन्येला विचारले, मला कळेल का हे काय चाललंय तुझं? ते बाबा. राजकन्येने महाराजांना सगळं सांगितलं जे सकाळी तलावाजवळ घडलं होतं. जर तू बेडकाला वचन दिलं असशील बॉल मिळवण्यासाठी तर ते तू पाळायला हवंस. महाराजांनी दासीला आदेश दिले की बेडकाला आत घेऊन यावं. थोड्या वेळात दरवाजा उघडला आणि बेडूक उड्या मारत आत आला आणि टेबलाजवळ येऊन थांबला. शुभ संध्याकाळ महाराज. थँक्यू मला आत बोलावल्याबद्दल. डराव. एक लांब उडी मारून बेडूक राजकन्येच्या प्लेट जवळ आला. दुखी होऊन राजकन्येने बेडकाकडे पाहिले. महाराज बेडकासाठी जेवणाची प्लेट मागवू लागले, पण बेडकाने त्यांना थांबवलं. प्लेटची गरज नाही महाराज. मी राजकुमारीच्या प्लेटमध्ये खाऊ शकतो. डराव. बेडूक राजकन्येच्या प्लेटमध्ये जेवू लागला. राजकन्या वैतागली, पण तिने विचार केला की जेवून नाही तरी हा निघूनच जाईल म्हणून गप्प बसली. पण बेडूक जेवल्यानंतरही जाण्याचं काही चिन्ह दिसत नव्हतं. जेव्हा राजकन्या उठली तेव्हा बेडूक तिच्या मागे मागे जाऊ लागला. काही वेळानंतर बेडकाला झोप येऊ लागली. राजकुमारी मला खूप झोप येते. जर तुझी हरकत नसेल तर मी तुझ्या बेडवर झोपू शकतो. वडिलांना वाईट वाटू नये म्हणून तिने बेडकाला होकार दिला. बेडकाने बेडवर उडी मारली आणि राजकन्येच्या मऊ उशीवर झोपी गेला. आपला सगळा राग मनात ठेवून राजकन्या बेडकाच्या बाजूला जाऊन झोपली. सकाळ होताच बेडकाने राजकन्येला उठवलं. सुप्रभात राजकुमारी. माझी आणखी एक इच्छा आहे. वस्ती तू पूर्ण केलीस की मी ताबडतोब इथून निघून जाईन. बेडूक निघून जाईल हे ऐकून राजकन्या खुश झाली, पण तिने त्याला मुळीच कळू दिलं नाही. बरं सांग, आता मी काय करू? बेडूक राजकन्येला पाहून म्हणाला, माझी इच्छा आहे की आपण मला किस करावं राजकुमारी. राजकन्या रागाने दूर जाऊन उभी राहिली. तुझी हिंमत कशी झाली? हे होणार नाही. बेडकाच्या चेहऱ्यावरील आनंद दूर झाला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. राजकन्येने विचार केला की यात काही हरकत नाही. एक लहानसा किस तर आहे. त्यानंतर या बेडकापासून सुटका होईल. आणि राजकन्येने बेडकाला किस केला. राजकन्येने बेडकाला किस करताच पूर्ण घरात पांढरे दिवे चमकू लागले आणि इतका प्रकाश पडला की राजकुमारीला काही दिसत नव्हते. थोड्या वेळाने जेव्हा तो प्रकाश कमी होऊ लागला तेव्हा राजकुमारीला पुन्हा सारं दिसू लागलं, पण यावेळी तिला स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. जिथे बेडूक उभा होता तिथेच आता एक सुंदर राजकुमार होता. राजकुमारीला भानच राहिलं नाही की हे खरं आहे की स्वप्न, आणि म्हणून तिने विचारलं, तुम्ही कोण आहात? तो बेडूक कुठे आहे? हे सुंदर राजकुमारी, मी एक दूरच्या राज्याचा राजकुमार आहे. एका चेटकिणीने तिच्या जादूने मला बेडूक बनवलं होतं. ती जादू तोडण्यासाठी मला एका राजकुमारी सोबत एक रात्र राहावं लागणार होतं आणि एक चुंबन घ्यायचं होतं. आपण मला कायम बेडूक राहण्यापासून वाचवलं. राजकन्या हैराण झाली, पण आनंदितही झाली. दोघं महाराजांकडे गेले आणि त्यांना संपूर्ण कहाणी सांगितली. बाळा, तुला बेडकाने आज एक शिकवण दिली आहे. पूर्ण सत्य जाणून न घेता केवळ दिसण्यावरून कुणाचीही परीक्षा करू नये. महाराजांनी काही दिवस राजकुमारचा पाहुणचार केला आपल्या महालात. राजकुमार आणि राजकुमारी तलावाकाठी आले, जेथे ते दोघे पहिल्यांदा भेटले होते. हे राजकुमारी, आपण माझ्याशी विवाह करून माझ्यासोबत याल? राजकन्येने मान हलवून होकार दिला. त्याच क्षणी एक आवाज ऐकू येऊ लागला. Ribbit, ribbit. दोघांनी मागे वळून पाहिले जेथून आवाज येत होता. तलावाजवळ एक बेडूक होता.
दोघांनी आपले श्वास रोखून धरले आणि त्या बेडकाच्या बोलण्याची वाट पाहू लागले, पण असं काही झालं नाही. चिंता करू नकोस छोट्या बेडका, एक दिवस तुलाही तुझी राजकुमारी मिळेल. काही काळानंतर त्या दोघांनी लग्न केलं आणि सुखात राहू लागले.